नमस्कार, मी आज बनवणार आहे चिकन 65। त्यासाठी मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे। आता बोनलेस चिकन मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेते। आता चिकन मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता मी 2-3 चमचे दही टाकते, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते, एक अंडं टाकते। हा रेडीमेड चिकन 65चा मसाला आहे, ते एक पॅकेट टाकते। थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकते, अर्धा चमचा, अर्धा लिंबू पिळते, आता सगळं मस्त एकजीव करून घेते। सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता गॅसवर मी तळण्यासाठी कढई ठेवली आहे, तेल टाकते। तेल गरम झालंय, आता एक एक चिकनचे पीस मी तेलात सोडते। टाकताना तेल एकदम गरम पाहिजे आणि नंतर मग थोडं मीडियम ठेवायचं, म्हणजे चिकन छान आतून शिजेल। चिकन माझं आता इथे शिजलेलं आहे। चिकन मी काढून घेते। आता इथे एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेते आणि मिरची पावडर टाकते थोडीशी। जास्त स्पायसी हवा असेल चिकन 65 तरच असं करायचं। आता इथे गॅसवर मी पॅन ठेवते, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते। तेल गरम झालं आहे, आता मी मोहरी टाकते। मोहरी तडतडली आहे, आता मी बारीक चिरलेला लसूण टाकते, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे टाकते, हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकते आणि भरपूर असा कढीपत्ता टाकते। आणि ते जे काय आहे ना, आलं लसूण ते सगळं करपून नाही द्यायचं, लगेच चिकनचे पीसेस त्याच्यात टाकायचे आणि गॅस एकदम स्लो करून ते जे मी मिरची पावडरचं पाणी बनवलेलं ते लगेच त्याच्यावर टाकायचं, मिक्स करायचं आणि 2 मिनटात लगेच गॅस बंद करायचा। लसूण वगैरे असं जळून नाही द्यायचा। कढीपत्त्याचा आणि लसणाचा छान फ्लेवर येतो पीसेसला। आता हे मी प्लेटमध्ये पीसेस काढून घेते। चिकन 65ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।